नाशिकच्या शहराध्यक्षांच्या अतिउत्साहीपणाची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे। परिषद मतदानाच्या आधी भाजपने नगरसेवकांची सहल काढली। त्यावेळेला चालकाला उतरवून शहराध्यक्षांना स्वतः गाडी चालवण्याची हौस आली। आणि पुढे काय घडलं पाहूयात। नाशिकमधल्या भाजप नगरसेवकांना विधान परिषदेच्या मतदानाआधीच झटका बसलाय। हा झटका खुद्द भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनीच दिला। मतदानापूर्वी भाजपनं आपल्या नगरसेवकांची सहल काढली। त्यासाठी हॉटेलमधून भाजपच्या नगरसेवकांची गाडी बाहेर पडत होती तेव्हा अतिउत्साही भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांनी चालकाला खाली उतरवून स्वतः गाडी चालवायला घेतली। विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीमध्ये कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांइतका वाटा नसला तरी आपला काहीतरी हातभार दृश्य माध्यमात कैद व्हावा, बहुधा याचीच धडपड केदार करत होते। मोठ्या उत्साहानं त्यांनी गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं। अमेरिकेच्या चंद्रयान मोहिमे लॉन्च वेळी जितका आनंद नील आर्मस्ट्रॉंगच्या चेहऱ्यावर नव्हता, त्यावरून कैक पटीनं भाजप शहराध्यक्ष सुनील केदार खुश होते। कारण सध्या चंद्र मोहिमेहून निवडणुकीमध्ये स्वतःचे नगरसेवक शाबूत ठेवणं हे जास्त जोखमीची मोहीम झाली आहे। मात्र हॉटेलमधून गाडी बाहेर पडत नाही, तोच शहराध्यक्ष सुनील केदारांनी हॉटेलच्या भिंतीलाच गाडीची धडक दिली। एरवी इतरांच्या नगरसेवकांना गळाला लावून विरोधकांना झटका देणाऱ्या भाजप नगरसेवकांना खुद्द भाजपच्याच शहराध्यक्षांनी झटका दिला। दाव्यानुसार नगरसेवकांना मतदानाचं मार्गदर्शन म्हणून ही सहल आयोजित करण्यात आली आहे। त्यामुळे मार्गदर्शनावर इतका खर्च होतच असेल तर भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदारांसाठी ड्रायव्हिंग मार्गदर्शनाचाही एक धडा आयोजित करावा अशी कुजबूज रंगल्याची चर्चा आहे। याआधी नाशिक पालिका निवडणुकीमध्ये तिकीटं कापली म्हणून नाराज भाजप समर्थकांनी शहराध्यक्ष सुनील केदारांना गाजरं दाखवली होती। नंतर तीच गाजरं आपण हलवा करून खाऊन गेल्याचं केदार म्हणाले होते। केदारांच्या त्या मिश्किल गाजर हलव्याच्या झटक्यानंतर गाडी धडकवून त्यांनी दुसरा झटका दिल्याची चर्चा होतीये। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।